मित्रांनो, कसे आहात? आज आपण पार्ट 2 एस ऑफ फॅब्युलस या धड्याचा पार्ट 2 बघणार आहोत. पार्ट 1 ऑलरेडी मी शिकवलेला आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही ते बघू शकता पार्ट 1. आज आपण पार्ट 2 बघणार आहोत. चला तर आपण दुसऱ्या कहाणीला सुरुवात करूया. बघा तर स्टोरीचे नाव काय आहे? द डॉग इन द मँगर. डॉग म्हणजे काय? कुत्रा. मँगर म्हणजे काय? गाई, म्हशी, बैल असतात ना, त्यांना जे खाण्यासाठी चारा ठेवतो आपण. इथं दाखवलंय बघा चित्रांमध्ये. चारा ठेवण्याची जागा, त्याला काय म्हणतो आपण? मँगर. ठीक आहे. पुढे बघा. वन्स अ डे वॉज लुकिंग फॉर ए नाईस अँड कम्फर्टेबल प्लेस लाय डाऊन. वन्स ए डॉग म्हणजे काय? एक दिवस एक कुत्रा. कम्फर्टेबल म्हणजे आरामदायी. प्लेस म्हणजे जागा. एक दिवस एक कुत्रा काय केला? मस्तपैकी आरामदायी जागा शोधत होता. का? कारण त्याला तिथे झोपायचे होते. पुढे बघा. ही केम टू द मँगर ऑफ अन ऑक्स अँड जम्प्ड ऑन टू द हे टू रेस्ट. तो काय केला? जे बैलांसाठी चारा ठेवलेली जी जागा असते ना, इथे पहा, ही जागा, तेथे काय केला? तो उडी मारून आराम करायला लागला. ठीक आहे. जम्प्ड म्हणजे उडी मारणे, रेस्ट म्हणजे आराम करणे. त्याच्यावर जाऊन तो झोपून मस्तपैकी आराम करायला लागला. पुढे बघा. इट वॉज ए व्हेरी हॉट आफ्टरनून म्हणजे काय? त्यात दुपारी खूप जास्त गरमी होती, खूप जास्त ऊन होता त्या दिवशी. हॉट म्हणजे काय? गरमी. आफ्टरनून म्हणजे दुपार. ठीक आहे. व्हेरी म्हणजे खूप जास्त गरमी होती त्या दिवशी. पुढे बघा काय म्हटलंय? आफ्टर ए वाईल द ऑक्स रिटर्नड फ्रॉम द फील्ड म्हणजे काय? ऑक्स काही वेळानंतर काय केला? ऑक्स रिटर्न म्हणजे परत येणे. ऑक्स काय झाला? फील्ड म्हणजे शेतावरून वापस आला. पुढे बघा काय म्हणलंय? ही हॅड वर्कड हार्ड इन द हॉट सन अँड वॉज नाव क्वाईट हंग्री. त्या खूप जास्त उन्हात तो काय केला होता? खूप जास्त काम केला होता. त्यामुळे तो खूप जास्त भुकेला होता. हंग्री म्हणजे भुकेला. वर्क म्हणजे काम करणे. हार्ड म्हणजे खूप जास्त मेहनत केला होता तो. दुपारभर उन्हात तो खूप जास्त मेहनत केला होता. त्यामुळे त्याला खूप जास्त भूक लागली होती. पुढे बघा काय म्हणलेत? ही स्टूड इन हिज स्टॉल अँड वॉज प्लॅनिंग टू ईट द हे दॅट वॉज पुट इन द मँगर फॉर हिम. काय म्हटलंय बघा? प्लॅनिंग म्हणजे योजना करणे. स्टूड म्हणजे उभा राहिले. तो काय केला? उभा राहिला. आणि कुठे जायचा प्लॅनिंग करत होता तो? प्लॅनिंग म्हणजे योजना करणे. स्टॉल म्हणजे ज्या ठिकाणी ठेवलंय, हे त्याचा चारा ज्या ठिकाणी ठेवलेला आहे ना, तिथे जायचं तो योजना करू लागला. कारण तो भुकेला होता. खायची योजना करू लागला. हे म्हणजे चारा. ठीक आहे. पुढे काय? हावेवर वेन ही रीच्ड फॉर द हे द डॉग सॉ हिम म्हणजे काय झालं? जेव्हा बैल चारा खाण्यासाठी पोहोचला. रीच्ड म्हणजे पोहोचणे. हे म्हणजे चारा. ठीक आहे. सॉ म्हणजे बघणे. ठीक आहे. पाहणे. जेव्हा तो बैल चारा खाण्यासाठी तिथे मँगर जवळ गेला, तेव्हा डॉग त्याला पाहिला. कारण की डॉग त्याच्यावरती आराम करत होता. तो बैल आलेलं पाहिला. स्टँडिंग इन द मँगर ही बिगॅन टू बार्क लाऊडली ॲट द ऑक्स. तो काय केला? बैल त्याच्याजवळ आलेलं पाहिला. मग तो जोरजोरात त्याच्यावरती भुंकायला लागला. बार्क म्हणजे भुंकणे. लाऊडली म्हणजे जोरजोरात भुंकायला लागला. बैलाला बघून. कोण? कुत्रा भुंकायला लागला. पुढे काय आहे? Each time that the ox came near the hay, the dog gnawed, barked and snapped at the ox. तो काय केला? बैल चारा खायला त्याच्याजवळ आला तेव्हा तो काय केला? घुरायला लागला, भुंकायला लागला आणि बैलाच्या अंगावर जायला लागला. नार्ड म्हणजे घुरणे, बार्कड म्हणजे भुंकणे आणि नॅपनं म्हणजे अंगावर जाणे. स्नॅपनं म्हणजे काय? अंगावर जाणे. त्याच्यावर अंगावर जायला लागला. तो खूप भुंकायला लागला त्याला बघून, बैलाला बघून. कारण तो त्याच्यावरती झोपला होता आणि बैलाला खूप भूक लागली होती. ठीक आहे. पुढे काय? ही वूड नॉट अलाव द ऑक्स टू
ईट हिज हे. कुत्रा बैलाला त्याचा चारा खाऊ देत नव्हता. ठीक आहे. पुढे बघा काय म्हणलं आहे. ऑक्सन आर जनरली पीस लविंग अँड पेशन्स ऑफ ॲनिमल्स. म्हणजे काय, बैल हा कसा शांतसा प्राणी आहे ना, आपल्याला शांतसा बघायला मिळतो. बट फायनली द ऑक्स गॉट अपसेट अँड स्पोक फार्मली. म्हणजे काय झाला, बैल काय झाला, नाराज झाला. का नाराज झाला, त्याच्यावरती कुत्रा भुंकायला लागला, ओरडायला लागला, अंगावर जायला लागला, त्याला चारा खाऊ देत नव्हता, म्हणून अपसेट झाला. हा अपसेट म्हणजे दुखी होणे. आणि तो रागाने बोलला. काय बोलला, फर्मली म्हणजे रागाने बोलणे. स्पोक म्हणजे बोलला. काय बोलला डॉगला बघा. डॉग, इफ यू वॉन्टेड टू शेअर माय डिनर विथ मी आय वुड नॉट माइंड इट. म्हणजे काय म्हणलं बैल कुत्र्याला दुखात, तुला माझा चारा खायचा असेल तर खा, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तू स्वतः पण खात नाही आहे आणि दुसऱ्यांना पण खाऊ देत नाही. पुढे काय म्हटलं आहे बघा तो. बट यू नायदर ईट द हे ऑर नॉट अलाउड टू एन्जॉय इट. काय म्हणतोय तो, तू स्वतः पण ते खात नाही आहे आणि मला पण खाऊ देत नाही आहे, तू स्वतः पण त्याचा आनंद घेत नाही आहे आणि मला पण घेऊ देत नाही आहे. पुढे काय म्हणतो बघा. इट इज नो यूज टू यू. म्हणजे काय म्हणतोय तो, बैल कुत्र्याला म्हणतोय की हे चारा तुझ्या कामाचा नाही आहे, हा चारा तू तसा पण खात पण नाही आहे. देन वाय डोंट यू लेट मी हॅव माय फेवरेट फूड. म्हणजे काय म्हणतोय बैल कुत्र्याला, तुला तर ते चारा खायचा नाही आहे, तू तर एन्जॉय घेत नाही आहे, मला तरी घेऊ दे. मग तू माझ्या आवडीचं जेवण तू मला का करू देत नाही आहे. फूड फेवरेट म्हणजे आवडीचा, फूड म्हणजे जेवण, तू माझ्या आवडीचा पदार्थ तू मला का खाऊ देत नाही आहे, असं तो बैल कुत्र्याला म्हणत आहे. ठीक आहे, समजतंय ना तुम्हाला. पुढे बघा काय म्हणतोय अजून. डोंट बॅगड ऑदर्स व्हॉट यू डोंट एन्जॉय युअर सेल्फ. म्हणजे काय म्हणतोय बघा बैल काय म्हणतोय कुत्र्याला, की तुला आवडत नाही तर तू विनाकारण का त्रास देतोय. विनाकारण, हो बॅगड म्हणजे विनाकारण म्हणजे काही रिझन नसताना त्रास देणे. ठीक आहे, विनाकारण तू का त्रास देतोय, तुला आनंद नाही घ्यायचा तर दुसऱ्यांना तरी घेऊ दे, असा बैल कोणाला म्हणत आहे, कुत्र्याला म्हणत आहे. समजली तुम्हाला, चॅप्टर समजला, कहाणी समजली. याचं तात्पर्य असंच आहे की जी गोष्ट आपल्याला आवडत नसेल ती गोष्ट समोरच्याला आवडेल असं कधीच नसतं. ठीक आहे, आपल्याला जे काही आवडतं ते समोरच्याला आवडू शकेल असं कधी नसतं. ठीक आहे, एवढी आहे ही कहाणी. तुम्हाला समजली असेल तर कळवा कमेंट सेक्शनमध्ये. आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.